सध्या ही दृश्य आपण लोअर परळमधली पाहतोय। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं पार्थिव हे आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। चिरतरुण हा सूर हरपलेला आहे। स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं निधन झालंय। त्या पार्श्वभूमीवर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय। आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, तर आशा भोसले यांचं पार्थिव हे आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। साधारणतः 2 वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे। त्यानंतर दुपारी 4 वाजता त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज पार्कात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। आतापर्यंत अनेक सेलिब्रिटीज, राजकीय नेते त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडे। कृष्णा, मोहिनी, आपण पाहतो की दिवंगत आशा भोसले यांचा पार्थिव इमारतीच्या लॉबीमध्ये आता ठेवण्यात आलेला आहे आणि सर्वसामान्य जे काही चाहते आहेत किंवा जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांना हे अंत्यदर्शन घेता यावं यासाठी इमारतीच्या लॉबीमध्ये आता हे पार्थिव ठेवले गेले आहे। तशा पद्धतीची सगळी तयारी सुद्धा इथे करण्यात आलेली आहे। या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतो की पूर्ण कुटुंबीय आशा भोसले यांचं सोबत आहे। त्यांचे मुलगा आनंद भोसले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि परिवारातले इतर सदस्य सुद्धा पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर सर्वसामान्य जे काही चाहते इमारतीच्या बाहेर सकाळपासून रांग लावून उभे आहेत की शेवटचं आशा भोसले यांचं दर्शन घेता यावं, अंत्यदर्शन घेता यावं। त्या सर्व लोकांना अंत्यदर्शनासाठी 11 ते 3 अशी वेळ निश्चित करण्यात आलेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये या सर्व चाहत्यांना अंत्यदर्शन घेण्यासाठी आशा भोसले यांच्या पार्थिवाजवळ सोडण्यात येईल आणि तशी व्यवस्था सध्या इथे केली गेलेली आहे। आशा भोसले लोअर परळच्या कासा ग्रँड या इमारतीमध्ये वास्तव्यास होत्या आणि याच इमारतीच्या लॉबीमध्ये त्यांचं पार्थिव आता 3 वाजेपर्यंत ठेवलं जाईल आणि 3 वाजता त्यांचं पार्थिव शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये नेलं जाईल आणि तिथे शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती 4 वाजेपर्यंत अंत्यसंस्कार केले जातील। त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्यभरातून, देशाभरातून अनेक महत्त्वाची लोक, त्याचबरोबर त्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत होते त्या संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज, त्याचबरोबर बॉलिवूड कलाकारसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे आणि तिथे सुद्धा तशा प्रकारचा बंदोबस्त तो तैनात करण्यात आलेला आहे। सकाळपासून या सगळ्या परिसरामध्ये त्यांच्या अंत्यदर्शनाची तयारी सुरू होती आणि रात्री जेव्हा त्यांचं पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयामधून घरी आणण्यात आलेलं होतं तेव्हा कुटुंबातील काही सदस्य, त्याचबरोबर नातेवाईक आणि जे महत्त्वाची लोक, राजकारणी या ठिकाणी येत होती त्या सर्वांसाठी ते पार्थिव जे आहे त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं होतं आणि आता सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा हे अंत्यदर्शन घेता यावं यासाठी हे पार्थिव इमारतीच्या लॉबीमध्ये आता आणण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये संपूर्ण लोकांना आतमध्ये पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी सोडलं जाईल आणि त्यानंतर 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास हे पार्थिव जे आहे ते शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये नेलं जाईल। काल जेव्हा आशा भोसलेंचं निधन झालं आणि त्यांच्या निधनाची बातमी त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी जेव्हा माध्यमांना दिलेली होती तेव्हापासून ही सगळी तयारी आपण पाहतोय। संपूर्ण शोकाकुल वातावरणामध्ये आशा भोसलेंना शेवटचा निरोप आज दिला जाणार आहे आणि आज दिवसभरामध्ये त्यांचं अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांच्या कासा ग्रँड या इमारतीच्या लॉबीमध्ये असणार आहे। त्यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्यासाठी जे अशा पद्धतीनं शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होण्याच्या आधी जी काही अखेरची सलामी दिली जाते त्यासाठी मुंबई पोलिसांचं पथकसुद्धा काही वेळापूर्वी या कासा ग्रँड इमारतीच्या परिसरामध्ये दाखल झालेलं आहे। त्याचबरोबर त्यांच्यावरती ही सलामी देऊन पार्थिवावरती तिरंगा झेंडा लपेटला जाईल आणि त्यानंतर पार्थिव हे संध्याकाळी स्मशानभूमीच्या दिशेनं नेण्यात येईल। त्यासाठी अनेक परिवारातले सदस्य आहेत, नातेवाईक आहेत, त्याचबरोबर आशा भोसले यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी आहेत, चाहते आहेत, ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजेरी लावताना पाहायला मिळत आहेत। 4 वर्षापूर्वी जेव्हा लता मंगेशकर यांचं निधन झालेलं होतं तेव्हासुद्धा त्यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण जनसागर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोटलेला होता आणि आता आशा भोसलेंना आज या अश्रुनयनांनी निरोप दिला जातोय। त्याच्या कुटुंबातील सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता या इमारतीच्या लॉबीमध्ये हे पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुंबई पोलिसांचं पथक हे आता आशा भोसलेंना अखेरची सलामी देण्यासाठी या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। या मुंबई पोलिसांच्या पथकाच्या माध्यमातून आशा भोसलेंना मानवंदना दिले जाईल आणि त्यानंतर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करत असताना स्मशानभूमीमध्ये जे राऊंड फायर केले जात आहेत ते सुद्धा राऊंड जे आहेत ते मुंबई पोलिसांच्या माध्यमातून फायर केले जातात। मात्र आत्ता मुंबई पोलिसांकडून ही अखेरची मानवंदना दिली जाते आणि त्यासाठी आपण पाहतो की संपूर्ण पथकाच्या समोरच्या भागामध्ये जे 4
पोलीस कर्मचारी पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हातामध्ये तिरंगा झेंडा आहे आणि हा तिरंगा झेंडा थोड्याच वेळामध्ये आशा भोसले यांच्या पार्थिवावरती ठेवून त्यांना ती मानवंदना दिली जाईल, त्यांना सलामी दिली जाईल आणि त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर हळूहळू बाहेर जी गर्दी जमलेली आहे किंवा जे चाहते सकाळपासून या ठिकाणी वाट बघत आहेत त्यांना एक एक करून आतमध्ये सोडलं जाईल. सर्वांना अंत्यदर्शन घेता यावं, अखेरचा आशा भोसले यांना पाहता यावं यासाठी ही सगळी व्यवस्था जी आहे ती केली गेली असल्याचं पाहायला मिळतं आहे. आशा भोसले यांच्यावरती अंत्यसंस्कार होत असताना शासकीय इतमामामध्ये ते अंत्यसंस्कार व्हावेत आणि ती अंत्यदर्शन होण्याच्या आधी त्यांच्या पार्थिवाला अखेरचं पाहता यावं यासाठी सकाळपासून ही सगळी तयारी सुरू होती. रात्रीपासून कुटुंबातील काही जे सदस्य आहेत, नातेवाईक आहेत किंवा जे महत्त्वाचे लोक आहेत, जे VIP लोक या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी येत होते त्यांच्यासाठी पार्थिव हे आशा भोसले यांच्या घरी ठेवण्यात आलेलं होतं. सकाळपासून आपण पाहतो की रात्रीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले होते, राज ठाकरे हे आलेले होते, प्रसाद लाड आणि इतर अनेक महत्त्वाचे नेतेसुद्धा आलेले होते. आणि आज बॉलिवूड क्षेत्रातील, संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज त्याचबरोबर कलाकारसुद्धा या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पोहोचणार आहेत. सकाळी AR रहमान, ज्याला संगीत क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं ओळखलं जातं, तो सुद्धा अंत्यदर्शनासाठी आलेला होता. आणि आता मुंबई पोलिसांचं जे बँड पथक आहे, ज्या बँड पथकाच्या माध्यमातून अशा महत्त्वाच्या लोकांना ज्यांचं अंत्यसंस्कार हे शासकीय इतमामामध्ये पार पडले जातात किंवा केले जातात त्यांना सलामी दिली जाते आणि ते मुंबई पोलिसांचा बँडसुद्धा दुसऱ्या बाजूला पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे. एकीकडे LA2चं पथक या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी उभं आहे, तर दुसरीकडे मुंबई पोलिसांचं बँड पथकसुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये मुंबई पोलिसांच्या वतीनं ही सलामी जी आहे किंवा अखेरची मानवंदना आहे ती आशा भोसले यांना दिली जाईल. 11 ते 3 हे पार्थिव या इमारतीच्या लॉबीमध्ये असणार आणि त्यानंतर हे पार्थिव शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये नेलं जाईल आणि तिथे शासकीय इतमामामध्ये आशा भोसले यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जवळपास 90 वर्षांचा संगीत क्षेत्रातला आशा भोसलेंचा प्रवास आज स्तब्ध झालेला आहे, थांबलेला आहे आणि आशा भोसलेंना आज अखेरचा निरोप आपण सगळेजण देतो आहे. मात्र त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये गाणी गायली, मग ती भक्तिगीतं असो, बॉलिवूड क्षेत्रातली गाणी असो, त्याचबरोबर शास्त्रीय संगीत असो, असे वेगवेगळ्या संगीताच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आशा भोसले यांनी आपली कमाल दाखवलेली होती आणि आज या सगळ्या आठवणी जागवत असताना तिरंगा झेंडा जो आहे तो या मानवंदनेच्या वेळेला या मुंबई पोलिसांच्या पथकाच्या माध्यमातून त्यांच्या पार्थिवावरती ठेवला जातो आहे. खरं तर शासकीय इतमामामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार होतात त्याआधी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून हा प्रोटोकॉल पार पडला जातो आणि त्यानंतर त्यांच्या पार्थिवावरती अशा पद्धतीनं तिरंगा ठेवला जातो आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जातं आणि आज संध्याकाळी आशा भोसलेंच्या पार्थिवावरती शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मात्र आता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून त्यांना अखेरची सलामी जी आहे ती दिली जाते आहे. मोहिनी. लाईट नाही ना. प्रश्न आपण पाहतोय आता अखेरची सलामी आशा भोसले यांना देण्यात आलेली आहे. काल आपण पाहिलं अनेक दिग्गज जे आहेत ते पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दाखल झालेले होते. आज कोण कोण येण्याची शक्यता या संदर्भात काय माहिती आहे का?
आशा भोसले यांच्या पार्थिवावरती आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहे. 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. खरं तर 8 दशकांचा लता आणि आशा असा हा जो प्रवास होता तो आता अखेर इथे संपलेला आहे. 4 वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांचं निधन झालं आणि काल 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. आज शिवाजी पार्क या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होते. या ठिकाणी आपण आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिला देखील पाहू शकतोय. जनाई भोसले आणि आशा भोसले यांचं नातं जे आहे ते अगदी जवळचं होतं. जनाईला या ठिकाणी अश्रू अनावर झाले असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. तर त्यांच्या कुटुंबियांसोबतच या त्यांच्या सगळ्या श्रोत्यांवर, प्रेक्षकांवर दुःखाचा हा डोंगर कोसळलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या शोकाकुल वातावरण सगळीकडे सध्या पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशासह महाराष्ट्रावर ही शोककळा पसरलेली आहे आणि आता त्यांना ही अखेरची मानवंदना देण्यात आली. कालही अनेक सेलिब्रिटीज, राजकीय नेते त्यांच्या घरी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आलेले होते आणि आज आशा भोसलेंचं हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या परिसरात, राहत्या परिसरात ठेवण्यात आलेलं आहे. इथे आशा भोसले यांची नात जनाई ही भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. इथे त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यांमध्ये हे अश्रू तरळलेले आहेत. त्यांच्या भावना न व्यक्त करता येण्यासारख्या आहेत. आशा भोसले यांनी साधारणतः 90 वर्ष संगीत क्षेत्राला दिलेले आहेत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर त्यांचा आवाज हा केवळ गाण्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, तर अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक त्यांचा आवाज बनलेला होता. अनेकांच्या दिवसाची सुरुवात त्यांच्या गाण्यांना होत होती आणि त्यामुळे आज त्यांच्या या सर्व आठवणींना घेऊन सर्वांचीच मनं दाटून आलेली आहेत. अश्रू डोळ्यांमध्ये तरळलेले आहेत. 93व्या वर्षी आशा भोसले यांनी हा अखेरचा श्वास घेतलेला आहे. आशा भोसले यांनी प्रेम असेल, विरह असेल, वेदना असतील, या सर्व भावना आपल्या गाण्यांच्या माध्यमातून, आपल्या आवाजाच्या माध्यमातून या सर्व भावना ज्या आहेत त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं होतं आणि अशा आशाबाईंचं निधन झालंय. एकूणच अतिशय दुःखद भावना ही या ठिकाणी सगळ्यांच्याच मनात आज आहे. आज संपूर्ण संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वर सम्राज्ञीचा हा आवाज हरपलेला आहे आणि वयाच्या 93व्या वर्षी संगीताची सेवा करत करत त्यांनी आपला निरोप घेतलेला आहे. 1933 साली त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर अगदी कमी वयातच त्यांनी संगीताची सेवा करायला सुरुवात केली आणि शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी आत्तापर्यंत वयाच्या 93व्या वर्षापर्यंत त्यांनी संगीताची सेवा केली. अगदी 90व्या वर्षीसुद्धा त्यांनी लाईव्ह 3 तास कॉन्सर्ट केला. एक अनोखं आणि एक देवाची देणगीच म्हणावी लागेल की वयाच्या 90व्या वर्षीसुद्धा त्यांनी अगदी आपल्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा ठसा उमटवला. एक अनोखं असं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी आज आपल्यातनं निरोप घेत आहे. वयाचे 93वे वर्ष, मात्र तरीसुद्धा आशाताईंचं राहणीमान असू दे किंवा त्यांचं बोलणं, त्यांचा कॉन्सर्ट करण्याची पद्धत असू दे, त्यांची गाणी असू देत, प्रत्येक गोष्ट त्यांचा एक वेगळा ठसा उमटवत होती. त्यांच्या पार्थिवावरती आज दुपारी अंत्यसंस्कार केले जातील. साधारणतः 4 वाजता अंत्यसंस्कार करण्याची वेळ जी आहे ती देण्यात आलेली आहे. शिवाजी पार्क या ठिकाणी हे अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र तत्पूर्वी अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहू शकतो आज सकाळपासूनच त्यांच्या पार्थिवाची अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं जनसागर लुटलेला होता. त्यांचे चाहते या ठिकाणी गर्दी करत होते आणि त्यानंतर प्रत्येकाला पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता यावं यासाठी संपूर्ण सुविधा जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी चाहत्यांची गर्दी झाली असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडे. कृष्णा, काय सांगाल? अतिशय शोकाकुल वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते. अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळलेले आहेत. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आहात आणि आतापर्यंत आपण पाहतोय अनेक सेलिब्रिटीज येऊन गेलेले आहेत. काय सांगाल? तर काल आशा भोसलेंचं निधन झाल्यानंतर जेव्हा दुपारी त्यांचा पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आलेलं होतं तेव्हापासून अनेक दिग्गज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजेरी लावत आहेत. त्याचबरोबर महत्वाचे लोक, राजकारणी सुद्धा रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी येत होते. आणि आता या पार्थिव सकाळपासून त्यांचे चाहते त्यांच्या
जे इमारतीमध्ये जे वास्तव्यात होत्या ते इमारतीच्या बाहेर समिती गर्दी करताना पाहिले जातात आणि या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या चाहत्यांना अंत्यदर्शन घेता यावे यासाठी इमारतीच्या लॉबीमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. संपूर्ण शोकाकुल वातावरणामध्ये अशा अत्यंत निरोप दिला जाणार आणि त्यापूर्वी आपण पाहिलं मुंबई पोलिसांचं जे बँड पथक आहे मानवंदना पथक आहे. दिग्गज कृष्णा, या संदर्भातले सविस्तर अपडेट वारंवार तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व अपडेटसाठी. आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत आणि तत्पूर्वी मुंबई पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली आहे.